आज आपण आपल्या या बोलू का या पॉडकास्टमध्ये डॉक्टर मीरा बोदेपुरे यांच्याशी आपण आज गर्भपूर्व संस्कार या विषयावर आपण त्यांच्यासोबत पॉडकास्ट घेणार आहोत. तर मॅडम आज सांगणार आहेत आपल्याला की पूर्वीच्या काळापासून ते आजच्या नवीन पिढीपर्यंत हा सगळा गर्भपूर्व संस्काराचा प्रवास ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. तर मॅडमचं आपल्या या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मॅडम तुमचा हा गर्भसंस्कार आणि गर्भपूर्व संस्कार हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. तर तुमचा यातील अनुभव आणि तुम्हाला अनेक पुरस्कारांनी देखील याच्याशी सन्मानित केलेलं गेलेलं आहे. तर याचा तुमचा अनुभव कसा होता आणि तुमचं इंट्रोडक्शन देखील आमच्या प्रेक्षकांना ऐकायचं आहे की तुमचा अनुभव कसा होता आणि तुमचा एकंदरीत या सगळ्या प्रवासातला महत्त्वाचा भाग हा देखील आम्हाला ऐकायला आवडेल. तर तुम्ही सांगा. खूप छान. मी डॉक्टर मीरा विजय बोदेपुरे 87 साली 1987 बार्शीत आलो. वैद्यकीय पदवी घेतली, दोन्ही पॅथीचा अनुभव. त्यानंतर मी या क्षेत्रात उतरल्यानंतर याला अनुरूप असं प्रेग्नन्सी आणि चाइल्ड सायकोलॉजी याचं ग्रॅज्युएशन केलं. 1987 सालापासून मी हिरेमठ हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व प्रसूती चिकित्सक म्हणून देशपांडे मॅडम बरोबर काम केलं आणि 1997 साली माझं स्वतःचं या क्षेत्रातलं एक परिपूर्ण असं सुसज्ज हॉस्पिटल मी सुरू केलं. या प्रेग्नन्सी डिलिव्हरी याच्या खूप अनेक वर्षाचा अनुभव घेतला. खूप सारे अनेक पद्धतीच्या प्रसूती करण्याचा अनुभव मला आला आणि 2005 साली असं काही कारण घडलं की यामुळे मला या प्रिव्हेन्शन क्षेत्रामध्ये एका आमच्या अत्यंत जवळच्या ओळखीच्या पेशंटमुळेच मला या क्षेत्रात काम करावं लागलं. अच्छा. तर तुम्हाला 5,000 पेक्षा जास्त गर्भवती आणि पूर्व गर्भवती मातांचा समजा अनुभव आहे तुम्हाला. त्यांना तुम्ही प्रशिक्षण देखील दिलेलं आहे 5,000 पेक्षा जास्तच. आणि या सगळ्या प्रशिक्षणाचा लाभ या गर्भपूर्व मातांना देखील मिळालेला आहे आणि गर्भवती मातांना देखील मिळालेला आहे. तर याचा अनुभव कसा होता तुमचा? आता प्रसूती क्षेत्रात जेव्हा मी काम केलं तर त्या काळी डिलिव्हरी रेट भरपूर होता. हॉस्पिटल डिलिव्हरीचं प्रमाण सुरू झालं होतं. त्यामुळे रोज कमीत कमी 5 ते 10 डिलिव्हरीज होत होत्या एका दिवसामध्ये. त्यामुळे अनेक प्रकारच्या अनेक प्रसूती, हजारो प्रसूती करण्याचा अनुभव आला. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की मी या अत्यंत एक फॅमिली पेशंटमुळेच या क्षेत्रात उतरले आणि त्यानंतर याचा फायदा देखील 5,000 पेक्षा जास्त भारतात अनेक स्टेट्समध्ये आता ऑनलाईन क्लासेस चालतात. त्यामुळे अनेक जणींना याचा फायदा झाला आणि इट वर्क्स मोर दॅन मेडिसिन ऑर इट वर्क्स लाईक मेडिसिन माझ्या लक्षात आलं. आणि मग मी या कार्याला अधिक प्रमाणामध्ये सूक्ष्म अभ्यास करून याचा फायदा कोणत्या लेवलवर आपण करू शकतो याचा सूक्ष्म विचार करून याच्यामध्ये चेंजेस करत राहिले. ओके. तर आता आपण मूळ विषयाकडे येऊया. बरोबर. गर्भपूर्व संस्कार हा आपला आजचा विषय. तर गर्भपूर्व संस्कारामध्ये अनेक जणांचे म्हणजे त्याच्याबद्दल गैरसमज असतील किंवा लोकांच्या मनात त्याच्याबद्दल भरपूर मोठी प्रश्नावली देखील आहे की गर्भपूर्व काय आणि गर्भसंस्कार काय. तर या दोन्हींमधला आपण या सगळ्या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया की हा फरक काय नेमका. तर पहिला असा प्रश्न आहे की प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग हा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग म्हणजे काय? तुम्ही जे मला विचारलं की प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग आणि गर्भपूर्व संस्कार आणि गर्भसंस्कार या दोन्ही गोष्टी प्रिव्हेंटिव्ह ऑब्स्टेटिक्स या क्षेत्रामध्ये येतात. ओके. आता याबद्दल आज आपण जे बोलणार आहोत ते प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग. ओके. मग आता ह्यातला प्रेग्नन्सी हा शब्द आपण बाजूला ठेवूया. अगोदर मी तुम्हाला प्री प्लॅनिंग याबद्दल काही गोष्टी ची चर्चा आपण करूया. आता प्री प्लॅनिंग. ओके. तर मला सांगा की कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही कार्यक्रम किंवा कोणतंही कार्य करायचं असेल तर पहिला आपण काय करतो? प्लॅनिंग. अगदी बरोबर आहे. मग बघा नुसतं प्लॅन करून आपण थांबतो का? नाही. करेक्ट. म्हणजे प्लॅन करून थांबत नाही आपण, तर आपण तो प्लॅन उत्तम रीतीने कसा यशस्वी व्हावा बरोबर यासाठी सातत्यशील प्रयत्नशील राहतो. या संदर्भात जे काही आपल्याला त्या अनुषंगाने किती गोष्टी माहिती करता येतील, कोणत्या गोष्टींचा रिफरल मिळेल, किती गोष्ट अत्यंत उत्तम व्हावी हा आपण प्रयत्न करतो. बरोबर. आणि या सातत्यामुळे अत्यंत उत्तम प्रयत्न केल्यामुळे उत्तम यश मिळण्याची शक्यता अधिक असते. बरोबर. आता याचं अगदी मी एक छोटं उदाहरण तुम्हाला देते की आपले हे शेतकरी बांधव शेतात जे पेरणी करतात तत्पूर्वी काय करतात? मशागत.
अगदी बरोबर आहे. पण ही मशागत असा अत्यंत ढोबळ शब्द न वापरता मी एक तुम्हाला सूक्ष्म सांगू इच्छिते की जेव्हा हे शेतकरी बांधव मशागत करतात तेव्हा कोणत्या प्रकारचं बीज पेरायचं आहे याचा विचार करून ते त्या पद्धतीचं बीज उत्तम यावं यासाठी त्या शेतीची तयारी करतात. म्हणजे ही निसर्ग चक्राशी एकरूप पाहून किंवा निसर्ग जास्तीत जास्त त्यांना त्यापासून आउटपुट देईल हा ते प्रयत्न करतात. मग उत्तम बीज जिथं कुठं मिळेल ते आणतात, ते पेरणी करतात आणि त्या त्या वयाप्रमाणे म्हणजे पिकाच्या वयाप्रमाणे ते त्याची काळजी घेतात, फवारणी करतात आणि ह्या सर्व उत्तम अगदी लेकरासारखी त्या पिकाची ते काळजी घेतात. बरोबर आहे. आणि मग त्यांना मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते फक्त क्वांटिटी नसते तर क्वालिटीचं उत्पन्न असतं. म्हणजे ते हे जे काही पीक आहे त्या पिकाची स्वतःच्या पोटाच्या लेकराप्रमाणे ते काळजी घेतात. बरोबर. आणि त्याला उत्तम यश मिळतात त्यांना. मग मला सांगा आता बघा, समजा काही कारणाने निसर्गाच्या लहरीमुळे यामध्ये काही नुकसान झालं तर या नुकसान भरपाईची शक्यता त्यांना असू शकते. बरोबर. बरोबर आहे. परंतु अशा काही गोष्टी निसर्गाने आपल्या हातात ठेवलेल्या नाही की निसर्ग भरपाईची कुठेही शक्यता नाही अशा वेळेस ती तयारी कशी केली पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याचं उत्तम केली पाहिजे है ना. इम्प्लिमेंटेशन उत्तम, कारण नुकसान भरपाईची काही चान्सेस नाहीये. नाही नक्कीच. म्हणजे ह्याचं प्लॅनिंग देखील सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द आहे प्लॅनिंग. आणि प्लॅनिंगच्या अगोदरचं म्हणजे प्लॅनिंग देखील एक प्री प्लॅनिंग म्हणजे या दोन्ही गोष्टींचा हा संबंध आहे. तर याच्यामध्ये ह्याचं सायन्स काय नेमकं आहे म्हणजे बिहाइंड सायन्स. बरोबर. जसं मी तुम्हाला म्हंटल की बाबा आता आपण मी जसं तुम्हाला शेतकऱ्यांचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे म्हणजे एक्झॅक्ट मला काय सांगायचंय की बघा प्रेग्नन्सी म्हणजे लग्न झाल्यानंतर आपला वंश वाढावा यासाठी मूल व्हावं असा प्रत्येक घरातल्या प्रत्येकाचा विचार असतो है ना, की लवकर प्रेग्नन्सी राहायला पाहिजे, लवकर वंश वाढला पाहिजे, यासाठी प्रत्येक जण तयार असतो. परंतु आपल्या कुळाचं नाव उद्धार करणारा व्यक्ती तयार होण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो आपल्याला गर्भपूर्व संस्कारामध्ये करता येतो. ओके. म्हणजे फक्त मूल हवं इथपर्यंतच विचार न सीमित करता ते कोणत्या गुणांनी युक्त व्हावं यासाठी मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या ज्या जोडप्यांची तयारी झालेली आहे मोस्ट मानसिकरित्या तर त्या जोडप्यांना या सर्व गोष्टींची अत्यंत उत्तमरित्या माहिती देऊन उत्तमरित्या तयारी केली जाते आणि यामुळे निर्माण होणारी जी काही वंश आहेत ते अत्यंत उत्तम होण्याची शक्यता अधिक असते. आणि याची तयारी आम्ही गर्भपूर्व संस्कारामध्ये करतो. कारण बाळ जे आहे ते आई आणि वडिलांचं दोघांचं 50-50% जीन्स जे काय आहे तो ऍक्सेप्ट करत असतो, त्यापासून त्याचं शरीर तयार होतं. म्हणून प्री प्रेग्नन्सी प्लॅनिंग इज फॉर प्रिपरेशन ऑफ द हेल्दी pregnancy and healthy outcome not only of our child but the generation. तर त्याच्यामध्ये अजून एक मला विचारायचं होतं की जेव्हा सगळेजण म्हणतात गर्भपूर्व संस्कार. ओके. तर गर्भपूर्व संस्कार होत असताना काही काही वेळेस इंटरनेटवर असेल किंवा आपण बघतो की रामायण वाचतात, महाभारत वाचतात, अनेक चांगल्या गोष्टी वाचल्याचा परिणाम गर्भावर होतो. तर ह्याच्यात किती म्हणजे ह्याच्या मागचं रिझन किंवा सायन्स आहे का त्याला की ही गोष्ट पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. अगदी बरोबर आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला की यामागचं विज्ञान काय. बरोबर आहे. ऍक्च्युली हेल्दी या शब्दाची जर आपण फोड केली की हेल्दी म्हणजे काय, बरोबर आहे. आपण बोललो की फॉर द हेल्दी आउटकम ऑफ द जनरेशन. मग हेल्दी म्हणजे काय तर सुदृढ किंवा आरोग्य हा प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. परंतु ऍक्सेप्टेड जो आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जे काही आपल्याला हेल्थची व्याख्या सांगितलेली आहे. सो हेल्दी मीन्स द कम्प्लीट फिटनेस ऑफ द फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ द पर्टिक्युलर पर्सन अँड नॉट ओनली मिअरली द अब्सन्स ऑफ डिसीज. म्हणजे आजारी न पडता शारीरिक मानसिक दृष्ट्या सशक्त राहणं याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सशक्त म्हणतो. बरोबर आहे. मग यासाठी जे काही म्हणजे हे जे काही शरीर तयार होतं यामध्ये शारीरिक दृष्ट्या व्यक्ती उत्तम व्हावा यासाठी प्रत्येक जणच प्रयत्न करतो.
परंतु फक्त शरीर महत्वाचं आहे का? नाही. तर त्या शरीरामध्ये असणारे विचार, त्या शरीरामध्ये असणाऱ्या वैचारिक प्रगल्भता येण्यासाठी हे जे काही पंचेंद्रियांना चालना दिली जाते, त्या पंचेंद्रियाच्या चालना देण्याचे या अनेक पद्धती आहेत. यामध्ये वाचन, विचार, संगीत ऐकणं. कारण ज्या प्रकारचा विचार आपण करू तसे विचार साक्षात गर्भामध्ये उतरतात, हे सिद्ध झालेलं आहे. कारण आमचा गर्भसंस्कार 2005 सालापासून मी केलेला आहे, शिकवलेला आहे. ते लेकरं आता मला येऊन दिसतात की ते कसे आहेत. बघा, गर्भसंस्कार केलेली मुलं यांचे पंचेंद्रिय अतिशय विकसित असतं, त्यांचं मन बुद्धी स्थिर असतं, वैचारिक पातळी खूप हाय लेवलची असते आणि शरीर अत्यंत सुदृढ असतं. कारण शरीर सुदृढ असल्याशिवाय या सर्व गोष्टी त्यामध्ये जात. बरोबर. म्हणून आपण पहिल्यांदा शारीरिक गोष्टीकडे लक्ष देणं. मॅडम, असं कधी झालंय का, आता तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आणि ज्या मातांना किंवा एखाद्या माताला तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तिचा मुलगा तुम्हाला येऊन भेटलाय? खूप, म्हणजे आज मलाच, म्हणजे जेव्हा मला एक गर्भसंस्कार केलेली माझी मुलगीच, मी त्या माझ्या मुलीच आहेत, त्या जेव्हा भेटली तेव्हा तिने सांगितलं, मॅडम हो का, आपल्या क्लासची मुलगी आहे माझी, म्हणजे मॅडम तुमची मुलगी 10वीची परीक्षा देणार आहे. अरे म्हटलं. मग मी म्हटलं जरूर. मग तिला म्हटलं ऍप्टिट्यूड करायला घेऊन ये. आपल्याकडे ज्ञान प्रबोधीची इंटेलिजन्स अँड ऍप्टिट्यूड मेजरमेंट टेस्ट आपण घेतो, अत्यंत रिनाऊड टेस्ट इन इंडिया फॉर द अकॅडमिकल कोर्स. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक म्हणजे अँगलमध्ये तिचा अत्यंत उत्तम असा रिझल्ट मिळाला. आणि तिने स्वतःने सांगितलं की मॅडम, आय एम गर्भसंस्कार बेबी, आणि तुम्ही जे माझ्या आईमध्ये रुजवलं ते आज मला माझ्यामध्ये दिसतंय. सो थँक्यू फॉर दिस थिंग. असे अगदी छोटे छोटे लेकरं आहेत, ते स्वतः सांगतात मॅडम आय एम गर्भसंस्कार बेबी. आणि जेव्हा कोणी म्हणजे प्रेग्नेन्सी केलेली जेव्हा मुली मला भेटतात तेव्हा, मॅडम बघा तुमचा कृष्णा आहे ना, सायंटिस्ट झाला, मॅडम तुमची मुलगी मेडिकलला गेली, ते तुमचीच मुलगी म्हणतात. म्हणजे असे मला इतके रिझल्ट छान मिळाले. म्हणजे तुम्ही अनेक जनरेशन बघताय, अगदी 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 वेगवेगळ्या जनरेशनचे जी मुलं आहेत ती तुम्हाला येऊन भेटतायत, सांगतायत की आम्ही देखील म्हणजे आमच्या आईने देखील गर्भसंस्काराचा क्लास तुमच्याकडे. मी तेच म्हणणार होते की तुमची आई देखील आमची अत्यंत फॅमिली फ्रेंड आहे, जवळची आहे, आणि तुम्ही देखील आमचंच लेकरू आहात. पुढचा प्रश्न असा आहे की व्हॉट इज द सायन्स ऑफ बिहाइंड प्लॅन प्रेग्नन्सी आणि व्हॉट इज नेसेसरी? ऍक्च्युली गर्भसंस्काराबद्दल जागरूकता खूप आलेली आहे. म्हणजे प्रेग्नेन्सी राहिल्यावर मला बरेच लोक फोन करतात की मॅडम आम्हाला तुम्हाला तुमचा क्लास करायचा आहे, तुमचा क्लास करायचा आहे. पण मला असं वाटतं की थोडंसं आणखीन एक पाऊल जर त्यांनी पुढे घेतलं तर ह्या प्लॅन प्रेग्नेन्सीमध्ये अत्यंत उत्तम रिझल्ट येतात. का? कारण हे साक्षात संस्कार जे बाळ होणार आहे त्याच्या बीजावर होतात. ओके, म्हणजे रूट कॉज. ओके, म्हणजे रूट कॉज आपल्याला काय करता येतो? सपोर्टिव्ह करता येतो. आता ऍक्च्युली म्हणून आम्ही त्याला असं म्हणतो, ट्राईंग टू अचिव्ह बेस्ट म्युटेशन्स. म्हणजे आपल्या जेनेटिक क्वालिटीज उत्तमरित्या ऍक्टिव्हेट करणे आणि त्या उत्तम क्वालिटीज आई आणि वडिलांच्या उत्तम क्वालिटीजचा मिलाफ करून एक उत्तम व्यक्तिमत्व तयार करणे, हे प्लॅन प्रेग्नेन्सीमुळे तयार होतं. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. बघा, मला सांगा, आता ही जनरेशन आफ्टर जनरेशन आपण चेंजेस बघतो, तर तुमचे आजोबा स्वभावाने कसे होते? शांत. वडील शांत. त्यापेक्षा थोडे शांत का कमी शांत? कमी शांत. तुम्ही शांत. त्यांच्यापेक्षा कमी का थोडे कमी? थोडे कमी. आता येणारी पिढी हायपर. ऍक्च्युअली हायपर ऍक्टिव्ह आहे ना, आपण बघतो. मग कधी कधी आपण ह्या हायपर ऍक्टिव्हिटीला राग सुद्धा म्हणू शकतो, है ना. मुलं किरकिर करतात, राग करतात, चिडतात. मग मला सांगा, राग येणं हे आजार आहे का? तसं नाहीच आहे. करेक्ट. पण मग असं जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मला एक 10% राग येतो, तर माझ्या बाळाला 90% यावा असं वाटतं का? नाही. कारण राग येणं जरी हा आजार नसेल तरी राग येणं हे सर्व आजारांचं मूळ आहे. अच्छा. अरे राग. कारण इट इज अ ट्रान्सफरेबल टाइम. आपल्यातलं उत्तम देण्याचा हा ट्रान्सफरेबल फेज असतो. तर मग म्हणून ज्या गोष्टी माझ्याकडे नाहीयेत त्या गोष्टी घेणे आणि त्या ट्रान्सफर करणे, आणि ज्या गोष्टी मलाच त्रासदायक आहेत त्या डिलीट करणे, हे आपल्याला प्लॅन प्रेग्नेन्सीमध्ये उत्तमरित्या करता येईल. बरोबर. आता तुम्ही विचारलं मला ह्याची गरज काय आहे. ओके, बिकॉज इट इज टेकन अनकंडिशनली. मला सांगा, जर घेणाऱ्या बाळाला कोणती गोष्ट घ्यावी आणि कोणती नको हे कळतं का? नाही. करेक्ट. कारण वी आर द गिव्हर, है ना. म्हणून मी आणखीन एक प्रश्न विचारते की देणारा मोठा असतो का घेणारा? देणार. करेक्ट. म्हणून देणाऱ्यांनी
अत्यंत विचार केला पाहिजे की मी काय दिलं पाहिजे, कारण घेणाऱ्याला माहित नाही की तो काय घेत आहे. ओके, सो गिव्हर शुड ऑलवेज थिंक दॅट व्हॉट टू गिव्ह द बेस्ट. म्हणून आपल्या देण्यामुळे ही मे बी इनोसेंट सफरर और लकी प्रॉफिटर. ओके, मग तुम्ही ठरवा की बाला लकी प्रॉफिटर करायचंय का इनोसेंट सफरर. सो दॅट इज द मोस्ट नीडेड थिंग नाउ डेज. आता माझा पुढचा प्रश्न आहे की व्हॉट इज इम्पॉर्टंट, नेचर और नर्चर, म्हणजे निसर्ग की मशागत? बरोबर आहे, खूप छान प्रश्न आहे. नेचर का नर्चर, निसर्ग किंवा काळजी, मशागत. बरोबर आहे. बघा, आपण एखादं आपलं जे येणारं जे काही म्हणजे पीक आहे ते निसर्गाच्या वर अवलंबून ठेवलं, म्हणजे निसर्गावरच 100% ठेवलं तर काय होईल? हा, म्हणजे त्याला नाही म्हणजे त्या पिकाच्या शेजारी तण उगवेल. बरोबर आहे. आणि त्या तणामध्ये आपलं पीकच दिसणार नाही. म्हणून ते तण काढणं त्या रोपाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून जेवढं नेचर महत्वाचं आहे, काकणभर जास्त नर्चर महत्वाचं आहे. कारण निसर्गाने आपल्याला ताकद दिली आहे जन्म देण्याची, लेकरू निर्माण करण्याची, परंतु ते कसं उत्तम व्हावं याचा पाया म्हणजे गर्भपूर्व संस्कार. ह्याला लक्षात आहे. मग बोथ आर इम्पॉर्टंट. नेचर इज ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण प्रेग्नेन्सी राहिली पाहिजे. बरोबर आहे. आणि तो उत्तम व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी नर्चर इज लिटिल मोर इम्पॉर्टंट. गर्भपूर्व आणि गर्भसंस्कार याच्यावरचा एक प्रश्न आहे की भारतीय शास्त्र या दोन्ही बद्दल काय सांगते, की गर्भपूर्व आणि गर्भसंस्काराबद्दल? माणसाच्या आयुष्यात जन्मल्यापासून एकूण पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये 16 संस्कार होतात. त्याला अत्यंत महत्वाचा आहे. या 16 संस्कारामध्ये गर्भसंस्कार हा संस्कार अत्यंत महत्वाचा आहे. परंतु गर्भ ज्यामुळे तयार होतो त्या बीजावर संस्कार करणे, मग बीजसंस्कार हा गर्भसंस्काराचा पाया आहे. मग भारतीय म्हणजे शास्त्रामध्ये जसा गर्भसंस्कार महत्वाचा आहे, तर त्याची तयारी कधीपासून करावी हे देखील ज्ञान दिलेलं आहे. मॉडर्न सायन्स देखील असंच सांगतं. आणि त्यामुळे 16 संस्काराचा जो गर्भसंस्कार आहे त्याचा पाया आहे बीजसंस्कार. ओके. याची तयारी कधीपासून सुरू केली पाहिजे, म्हणजे ह्याचं सायंटिफिक कॉज पण असणार आहे, तर कसं करता येईल, याची तयारी कुठून? बघा, मूल हवा आहे अशी जेव्हा दोघांची मानसिक तयारी होईल, त्यानंतर प्रेग्नेन्सी प्लॅन करण्याच्या 3 महिने, क्वचित 6 महिने अगोदर यापासून म्हणजे याची तयारी करणं आवश्यक असतं. मॉडर्न सायन्स देखील सांगतं की बाळाच्या म्हणजे ग्रोथमध्ये +12 वीक्स, म्हणजे -12 वीक्स टू +8 वीक्स आर व्हेरी व्हेरी क्रुशियल फॉर द ग्रोथ ऑफ द चाइल्ड. म्हणजे बाळाचं शरीर उत्तमरित्या तयार व्हायचं असेल तर प्लॅन करणाऱ्या आई वडिलांनी गर्भधारणेच्या अगोदरचे 3 महिने आणि गर्भधारणा झाल्यानंतरचे 2 महिने स्वतःची आणि येणाऱ्या बाळाची काळजी सर्व अंगाने घेणं अत्यंत अगत्याचं ठरतं. तुम्ही जे आता सांगितलं की गर्भपूर्व आणि गर्भसंस्काराचं शास्त्र तो भारतीय शास्त्रात आजवर चालत आलेलं आहे. आता मॉडर्न सायन्स याच्याबद्दल काय म्हणताय आणि आता त्याची प्रोसेस कशी सुरू आहे मॉडर्न सायन्सची याच्याबद्दल, म्हणजे त्यात काही नवीन गोष्टी आल्यात का ते पण सांगा. बरोबर, मॉडर्न सायन्समध्ये या बाबतीत रिसर्च चालू आहे. मॉडर्न सायन्समध्ये या बाबतीत पेपर रिसर्च चाललेला आहे. आमच्या जे काही कॉन्फरन्सेस या विषयावर होतात तर त्यामध्ये अनेक सिनियर डॉक्टर्स, मॉडर्न पॅथीमधले डॉक्टर्स याबद्दल अनेक संकल्पना सकारात्मक रीतीने म्हणजे त्यांनी पेपर्स रिसर्च केलेले आहेत. आणि मॉडर्न शास्त्रामध्ये याला आपण सायन्स ऑफ एपिजेनेटिक्स असं म्हणलं जातं. म्हणजे काय की आवर बिहेवियर एन्व्हायरमेंट कॅन कॉज चेंज इन जीन एक्सप्रेशन. म्हणजे आपण ज्या पद्धतीचं खातो, विचार करतो, वागतो, वातावरणात राहतो, तसा डायरेक्ट फरक आपले जनुकीय व्यक्तिमत्व व्यक्त होण्यात होतं. म्हणून प्रेग्नेन्सी प्लॅन काळामध्ये स्टिम्युलेट द बेस्ट जेनेटिक क्वालिटीज टू गेट बेस्ट आउटकम. बरोबर आहे. आणि सध्याच्या काळामध्ये मला सांगा, प्रत्येक जोडप्याला किती मुलं हवी आहेत? 2. करेक्ट. ती कशी झाली पाहिजेत? सुदृढ. आणि त्याचा पाया आहे गर्भपूर्व संस्कार. तुम्ही या सगळ्याच्या गोष्टी सांगताय, ह्याची आता काळजी पण कशी घ्यायची आहे आणि तयारी कशी घ्यायची आहे याची स्टेप वाईज एक्सप्लेन करा. व्हेरी गुड. आता कशी तयारी करायची हे अगोदर मी सांगते आणि मग काळजी काय घ्यायची मेडिकल अँगलवर हे आपण बोलूया. बघा, शरीराच्या माध्यमातूनच शरीर तयार होतं. बरोबर. आणि म्हणून आपलं जे काही शरीर आहे ते अनेक एलिमेंट्सनी तयार झालेलं आहे.
आणि हे शरीर एका सजीव व्यक्तीची निर्मिती करतो. बरोबर आहे. मग मला सांगा, जेव्हा तो सजीव व्यक्ती तयार होतो किंवा जे शरीर तयार होतं ते नुसतं शरीर तयार होऊन चालेल का? नाही. मग त्या सजीव शरीराबरोबर अत्यंत सुसंस्कृत असं मन तयार होण्यासाठी आणि कुटुंबवत्सल, समाजवत्सल, देशवत्सल असं व्यक्तिमत्व तयार करण्याचा पाया करण्याची तयारी म्हणजे गर्भपूर्व संस्कार. आता मेडिकल अँगलवर याची काळजी 2 पद्धतीने घेतली जाते. काही इन्व्हेस्टिगेशन्स केले जातात. यामध्ये प्लॅन करणारे जे काही जोडपे असतात, पती पत्नी, यांच्या जनरल हेल्थ चेकअप केला जातो. म्हणजे रुटीन प्रत्येक डॉक्टर ही करतच असतो. आणि या जनरल म्हणजे चेकअप करताना ज्या काही कमतरता किंवा दोष दिसून येतात आणि जे प्रिव्हेंट करता येतात अशावर जर ट्रीटमेंट घेतली, उदाहरणार्थ एज रिलेटेड, हेरिडिटरी रिलेटेड, डेफिशियन्सी रिलेटेड, इन्फेक्शन रिलेटेड, तर अशा गोष्टींची जर काळजी केली तर त्यामुळे होणारी पोटेन्शियल रिस्क आपल्याला कमी करता येईल. आणि वैयक्तिक बघता आता काही लोकांमध्ये वंश परंपरेने काही आजार चालत आलेले असतात. काही जणांचं ओव्हरवेट असतं, BMI प्रॉब्लेम असतो, शुगर असतं, त्यानंतर इन्फेक्शनचे चान्सेस असतात. काही जणांचं रेडिएशनच्या समोर कंटिन्युअस काम चालू असतं. त्यानंतर अनुवंशिक आजार सतत चाललेले असतात. तर या संदर्भामध्ये भले ते आजार आपल्याला कमी करता आले नाहीत तरी त्या आजारांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न मात्र निश्चित आपण करू शकतो. त्यामुळे सर्व दृष्टीने वैयक्तिक सगळ्या दोघांच्या तपासण्या करून प्रेग्नन्सी प्लॅन केल्यास पोटेन्शियल रिस्क कमी करून प्रिव्हेन्शन करून होणारा आउटपुट उत्तम व्हावा हा प्रयत्न केला जातो. ओके, याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत आता? अगदी बरोबर. मी तुम्हाला जसं म्हणाले आता की इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये आपल्याला जे काही दोष आढळून येतात किंवा डेफिशियन्सी असतात की ज्या क्युरेबल असतात तर त्या आपण क्युअर करू शकतो. हे प्रिव्हेन्शन अंतर्गतच येतं. आयोडीन डेफिशियन्सी, थायरॉइड, ॲनिमिया, या सगळ्या गोष्टी, शुगर निघाले तर आपण शुगर म्हणजे लेवल मॅनेज करून प्लॅन करू शकतो. ओके. आणि आता काही वॅक्सिनेशन्स पण निघालेले आहेत. आपल्याकडे वयात येणाऱ्या मुलींना HPV वॅक्सिन दिलं जातं. त्यानंतर हिपॅटायटिस B हे अत्यंत लहानपणी आणि दिलं जातं. त्यानंतर वातावरण जिथं तुम्ही राहता तिथं काय इन्फेक्शन्स आहेत हे बघून इन्फ्लुएन्झा टाईप दिलं जातं. रुबेलाचे चान्सेस असतात, त्यामुळे अँटी रुबेला वॅक्सिन्स, असे अनेक प्रतिबंधात्मक वॅक्सिनेशन यामध्ये दिले जातात. ओके, खूप छान माहिती तुम्ही आता या सगळ्या अनुषंगाने सांगत आहात. तर अनेक काही प्रश्न देखील आहेत जे कॉमन प्रश्न आहेत सगळ्यांचे, की गर्भधारणा होत नसेल तर त्यांनी काय केलं पाहिजे आणि कोणती तयारी महत्वाची आहे आणि यातलं देखील सायन्स महत्वाचं आहे. ते तुम्ही मला एक्सप्लेन करून सांगा की याबद्दल तुम्ही काय सांगू शकता या दोन्ही गोष्टींबद्दल. आता गर्भधारणा होत नसेल तर ऍक्च्युली अॅनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे अल्ट्रासाऊंड करून त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स नॉर्मल आहेत ना, आणि त्यांच्या ओव्हरीमधनं बीज तयार उत्तम होत आहे ना, पुरुषांचा स्पर्म काउंट टेस्ट करून मोटिलिटी, इन्फेक्शन्स, काही प्रॉब्लेम्स नाहीत ना, हे बघितले जातात. आणि सेक्स हॉर्मोन्स चेक केले जातात. काही विशिष्ट प्रेग्नन्सी राहण्यासाठी हॉर्मोन्स असतात, त्याची तपासणी केली जाते आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट दिली जाते. एवढंही करून गर्भधारणा झाली नसेल तर गर्भपिशवी आतून तपासली जाते, दोन्ही नळ्या उघड्यात का बघितल्या जातात. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून सर्व गोष्टी उत्तम आल्यानंतर स्ट्रेस हे देखील प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण आहे. आता आपण बघतो की आता प्लॅन करणाऱ्या मुली मोस्ट एज्युकेटेड आहेत, है ना, एज हा प्रॉब्लेम आहे सध्या, आणि मग त्यामुळे हा स्ट्रेस लेवल रिलीज केला की आपोआप प्रेग्नन्सी राहते, असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. ओके, या सगळ्या गोष्टीमध्ये पुरुषांच्या आरोग्याची देखील यात काय महत्वाची भूमिका आहे आणि त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? पुरुषांनी यात कोणती काळजी घेतली पाहिजे? त्यात व्यायाम, आहार, जीवनशैली या तिन्ही गोष्टीचं अत्यंत महत्वाचा म्हणजे आपल्याकडे प्रेग्नन्सी राहत नाही म्हणल्यानंतर सर्व टार्गेट स्त्रीवर केलं जातं. हे मी पूर्वीच्या माझ्या मुलाखतीमध्ये देखील सांगितलेलंच आहे. परंतु मी जसं तुम्हाला म्हणाले की बाबा मूल राहण्याकरता 50% जेनेटिक क्वालिटीज जसं बाळ घेतं तसं 50% बोथ पेरेंट्स आर इम्पॉर्टंट टू हॅव प्रेग्नन्सी. म्हणजे गर्भाची पिशवी नॉर्मल असेल, सगळं नॉर्मल असेल आणि स्पर्म काउंट कमी असेल आणि स्पर्म काउंट नॉर्मल असेल पण युटरस साईज लहान असेल तर प्रॉब्लेम ऑफ प्रेग्नन्सी ऑकर्स. कधी कधी सगळं चांगलं आहे परंतु इच्छा नाही,
सामाजिक तयारी नाही, मानसिक तयारी नाही, इकॉनॉमिकल करिअर याला महत्व देऊन फॅमिलीचा जर विचार केला नाही तर निर्माण होणार. आणि मूल पण पाहिजे, मला करिअर पण करायचे आणि मूल पण पाहिजे, हा स्ट्रेस मॅनेज करणं अत्यंत महत्वाचं. म्हणून गर्भपूर्व संस्कारामध्ये आम्ही काय करतो, या सर्व गोष्टींची सकारात्मक पार्श्वभूमी तयार करतो. कारण ऍट द टाइम ऑफ कन्सेप्शन वर बेसिक इमोशन्स ट्रान्सफर. ओके, म्हणून या सर्व गोष्टींची सकारात्मक भूमिका तयार केली जाते. कारण दिस इज टू गेट ऑप्टिमल हेल्थ ऑफ मदर अँड बेबी इन ऑल सेन्स. आणि जेव्हा बेबी म्हणलं जातं तेव्हा पालक हा शब्द महत्वाचा आहे, आई किंवा वडील नाही. म्हणून वडिलांनी देखील आपलं वजन, आपलं BMI, आपले जे काही व्यसन असतील, आपलं स्पर्म काउंट असेल, आपल्या शारीरिक आरोग्याकडं, मानसिक आरोग्याकडं लक्ष देणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण चाइल्ड इज अ ट्रू फॉलोअर. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा, चुकीच्या आहारामुळे कधी यामध्ये अडचण येऊ शकते का? अगदी बरोबर. आता जे काही जंक फूड आपण खातो आहे ना, तर त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स असतात ते वजन वाढवणारी इन्ग्रेडियंट्स आहेत, हिमोग्लोबिन वाढवणारी नव्हे. फक्त वेट वाढतं. अगदी फक्त वेट वाढतं. येस, आणि मन शांत करणारे नाहीयेत. म्हणून बघा, किती जरी तुम्ही बाहेरचं हॉटेलचं जरी खाल्लं तर कधी एकदा आईच्या घरची जाऊन हातची आमटी खातो असं होतं की नाही? होतं. है ना? मग तेच कारण आहे. कारण इरिटॅबिलिटी ऑफ द माइंड, इरिटॅबिलिटी ऑफ द थॉट अँड फिटनेसकडे दुर्लक्ष, दॅट इज मेन इम्पॉर्टंट थिंग. आणि हेपॅटायटिस B सारखी इन्फेक्शन्स वॉटरबॉर्न आहेत, फूडबॉर्न आहेत, सो दे कॅन डायरेक्टली हॅव. आणि म्हणून ह्या गोष्टींची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. पालक होण्यापूर्वी मानसिक स्थैर्य काय गरजेचं आहे? वेन देर इज अ विल देर इज म्हणजे मग आपण म्हणतो की वेन देर इज अ विल देर इज अ वे. बरोबर आहे ना? म्हणून मी जर मानसिक दृष्ट्या तयारी करत असेल तर मला होणारा त्रास होणारच नाही. पण मानसिक दृष्ट्या जर मी तयारी करत नसेल तर मी ऍक्सेप्टन्स लेवलला जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे की झोपलेला जागा करता येतं, पण झोपल्याचं सोंग घेतलेला जागा करता येत नाही, आहे ना? म्हणून मी पहिल्यांदा पण म्हणलं की मानसिक तयारी झाल्यानंतरच या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. पण ती मानसिक तयारी वयात झाली पाहिजे, हे पण तेवढंच महत्त्वाचं. काहींशी चर्चा करताना जेव्हा या पॉडकास्टच्या अगोदर चर्चा केली मी, कारण त्यांच्याकडनं काही प्रश्न समजतात जे झाले. काही जण स्मोक करतात, ड्रिंक करतात, तर याचा परिणाम कितपत होतो असं त्यांना मनात वाटतं की याचा परिणाम होऊ शकतो का? काहींना झालाय तर काहींना नाही झालेला आहे, पण होऊ शकतो का? आता हा प्रश्न तुम्ही मला विचारणं, ओके, आय विल से. पण तुम्हाला काय वाटतं, होऊ शकतो का नाही? होणारच. 100%. You have given me the direct answer. Because all these are the toxins. आपल्या शरीराला उपकारक नसणारे आणि अपायकारक असणारे हे टॉक्झिन्स आहेत. बरोबर. जर तुम्ही सतत स्मोक केलं, सतत जे काही अनवॉन्टेड म्हणजे घेतलं, जे काही नाव म्हणलं दारू वगैरे वगैरे वगैरे, त्यामुळे काय होतं, सेल डिव्हिजन मध्ये प्रॉब्लेम येतो आणि बेबीमध्ये अॅनामोलीज होण्याची शक्यता जास्त असते. आणि ते कोणत्या लेवलवर होईल सांगता येत नाही. म्हणजे जन्मलेलं बाळ जरी नॉर्मल असेल तर पुढे त्याला कधी त्याच्या वयामध्ये त्याच्या सिव्हिरिटीनुसार ते व्यंग व्यक्त होऊ शकतो. ओके, म्हणजे इनडायरेक्ट त्याचा परिणाम होत राहतो. 100% बघा, मला सांगा, दारू घेतल्यावर झोप येते? हो. मग खूप येते का कमी येते? आता मी मला माहिती. ठीक आहे, मला सांग, आज एवढी दारू पिणारा व्यक्ती एवढी मागतो, उद्या का बरं? वाढत जाते ते. बरोबर आहे. मग दे आर डॅमेजिंग डायरेक्टली युअर ब्रेन सेल्स. पाणी पिणं हितकारक. बरोबर आहे ना? ज्या गोष्टी हितकारक अगदी जुन्या काळापासून सांगितलेल्या आहेत त्या आजही हितकारक आहेत. आणि आपण नशीबवान आहेत की आपण भारतीय आहोत. बरोबर. आणि कधी कधी असं रील्स मध्ये वगैरे पण कळतं की फॉलिक ऍसिड, आयर्न आणि कॅल्शियम याचं किती गरजेचं आहे तिन्ही गोष्टी? ऍक्च्युली आपण जेव्हा हिमोग्लोबिन करतो आणि आपले हिमोग्लोबिन नॉर्मल असेल आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये जे काही आपण भाज्या फळे खातो, ओके, त्यामधनं नॅचरल फोलिक ऍसिड आपल्याला मिळतच असतं. परंतु बऱ्याच वेळा, आता मगाशी तुम्ही म्हटलात की बाहेरचं फूड खाल्ल्यामुळं क्वचित प्रसंगी फोलिक ऍसिड डेफिशियन्सी असू शकते. त्यामुळे प्लॅन करणाऱ्या मातेला म्हणजे प्री प्रेग्नन्सी अत्यंत छोट्या मात्रेमध्ये फोलिक ऍसिड 3 महिने घ्यायला सांगतात. कारण त्याची डेफिशियन्सी डायरेक्टली बाळाचा म्हणजे ब्रेन सेल्स किंवा म्हणजे न्यूरल ट्यूब तयार होताना डायरेक्ट त्याचा इफेक्ट होऊ शकतो. कारण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर 8 आठवड्यामध्ये, रादर 7 आठवड्यामध्ये आपलं मेंदू कसा तयार होणार हे ठरलेलं असतं. मग त्याच्या आधीच
हे घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि आयर्न इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन नॉर्मल असतील तर आपले सर्व फंक्शन्स नॉर्मल असतात. आणि कॅल्शियम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द, आता आपल्याकडे बघा विटॅमिन डी डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी हे आता तरुण वर्गामध्ये जास्त येते. कारण सतत AC मध्ये काम करणं, उन्हात न जाणं, शारीरिक क्षमता म्हणजे स्वतःहून कमी करणं, अशा गोष्टीमुळे हे वरून ऍडिशनल घेतले जातात. ते जर तुम्ही रोज पाव लिटर दूध 2 वेळा पित असाल तुम्हाला काही गरज नाही. पण दूध आवडत नाही, हा प्रॉब्लेम असतो हल्लीच्या मुलांना. हा पॉडकास्ट आपण खूप इंटरेस्टिंग पद्धतीने डिझाईन केलेला आहे, कारण लोकांना कळलं पण पाहिजे सोप्या भाषेमध्ये. आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण लक्षात आल्या पाहिजेत ह्या गोष्टी. आणि आता आपण एका शेवटच्या टप्प्याकडे जाऊया पॉडकास्टच्या, की कॉमन प्रश्न आहे. सगळेजण IT क्षेत्रात काम करतायत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत, तर यांचं लाईफस्टाईल देखील वेगवेगळ्या पद्धतीने बांधलं गेलेलं आहे टायमिंगच्या नुसार. तर नोकरी, करिअर आणि घरातील जबाबदाऱ्या ह्याचं संतुलन म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये असलेल्या एका माताने कसं हँडल केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नोकरी, करिअर आणि जबाबदारी ह्या 3 शब्दामध्ये वजनदार शब्द कोणता आहे? नोकरी. म्हणजे प्रत्येकाच्या हिशोबाने घराची जबाबदारी. अगदी बरोबर आहे. नोकरी, करिअर आणि जबाबदारी यामध्ये महत्वाचा जो आहे तो जबाबदारी. बरोबर आहे. म्हणून मुलींनी जरूर शिकावं. मी स्वतः डॉक्टर आहे, शिकलंच पाहिजे, नोकरी केली पाहिजे, करिअर केलं पाहिजे. परंतु आपल्याला जेव्हा आपण नोकरी आणि करिअर करतो तेव्हा आज आपल्याला समजा छोट्या पगाराची नोकरी असेल किंवा छोटी कंपनी असेल, आपल्याला मोठी कंपनी जॉईन व्हायचं असेल, त्यासाठी भरपूर वेळ देवाने आपल्याला दिलेला आहे. आपलं आयुष्य आता म्हणजे विज्ञानाचा इतका विकास झालेला आहे की आपलं एज स्पॅन वाढलेला आहे. बरोबर आहे. आणि म्हणून ज्या गोष्टीला एजिंग आहे त्या गोष्टीची प्रायोरिटी देऊन जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. म्हणजे सी, इफ यू आर डुईंग जॉब नो प्रॉब्लेम, यू डू. पण जेव्हा तुम्हाला प्रेग्नेन्सी राहील ती बेस्ट प्रेग्नेन्सी, कारण एवढं वैभव आहे आणि ते कोणाला तरी मिळालंच पाहिजे, है ना. तर मग म्हणून आपली वंशवृद्धी जेवढी महत्त्वाची असते तो उत्तम प्रेग्नेन्सी राहण्याचा कालावधी आहे फ्रॉम 25 years to 30 years. म्हणून आणि निसर्गानेच देताना जबाबदारी स्त्रीला दिलेली आहे. गर्भाची पिशवी ही स्त्रीच्या उदरात आहे. त्यामुळे प्रायोरिटी देऊन 30च्या आत 2 लेकरं, अत्यंत म्हणजे फॅमिली सर्कल, मुलगा मुलगी मी अजिबात म्हणत नाही, 2 लेकरं होऊन आपलं फॅमिली सर्कल पूर्ण करावं आणि मग जरूर ते नोकरी आणि व्यवसाय करू शकतात. आता आपण पॉडकास्टच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. मला वाटत नाही एका भागामध्ये संपेल, आपण दुसरा भाग देखील याचा करूया. तर शेवटचा प्रश्न असा आहे की मॅडम, या सगळ्याचा उद्देश काय? तुम्ही जे 38 वर्ष झाले हे करताय, याचा त्यातनं उद्देश काय तुमचा समाजासाठी? समाजासाठी उद्देश खूप महत्त्वाचा. समाजासाठी उद्देश हा शब्द मला फार आवडला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की या जगामध्ये आर्थिकदृष्ट्या श्रीमंत, सशक्त व्यक्ती लक्षात ठेवले जातात का आर्थिकदृष्ट्या सशक्त असण्यासोबतच समाजकार्य आणि देशकार्य करणारे व्यक्ती लक्षात ठेवले जातात? सेकंड. अगदी बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळी समाजकार्य करताना तो आर्थिकदृष्ट्या सशक्त असायलाच पाहिजे, गरज नाही. बरोबर आहे ना. मग म्हणून समाजकार्य किंवा देशकार्य करणं हा ह्याचा मेन मोटो आहे. बिकॉज टू क्रिएट द बेस ऑफ दिस टाइप ऑफ नेचर इज द मोटो ऑफ प्री प्रेग्नेन्सी. अशा विचारांनी युक्त व्यक्ती निर्माण करावेत. म्हणून मी नेहमी म्हणते की प्रेग्नेन्सी शुड बी बाय प्लॅन, इट शुड बी बाय अपॉइंटमेंट, नॉट बाय ॲक्सिडेंट. कारण अननोईंगली वी आर गिव्हिंग व्हॉट एव्हर वी डोंट वॉन्ट टू गिव्ह. प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की माझ्यापासून निर्माण होणारं बेस्टच झालं पाहिजे. सो थोडा विचार करा, थोडं वाट बघा आणि 100% बेस्ट द्या. सो हा तुमचाच फायदा आहे, पर्यायाने देशाचा फायदा आहे. सो मोटो इज द नेशन. ओके. आणि म्हणून मूल हवं इथपर्यंतच तुम्ही थांबू नका, है ना. परंतु ते कोणत्या गुणांनी युक्त हवं ते गुण स्वतःमध्ये इम्बाईब करा. बिकॉज यू आर ट्रान्सफरिंग द सेम व्हॉट यू आर गेटिंग. करू उदाहरण. मॅडम, यातलं एखादं उदाहरण बघा. अनंत काळापासून आपल्याकडे मूल पोटात शिकतं ह्याचं उदाहरण म्हणजे अभिमन्यू. पण आपल्याकडे कसं आहे, पुराणातली वांगे पुराणात. म्हणून जसं जसं आता बघा वय बदलतंय तसं तसं ज्ञानेश्वर महाराज,
शिवाजी महाराज, डॉक्टर APJ कलाम, त्यानंतर विवेकानंद, सध्या झाकीर हुसेन, सोनू निगम, सानिया मिर्झा, असे अनेक म्हणजे जे काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व या समाजाला त्यांनी दिलेले आहेत. तेव्हा विचार करता या सर्व गोष्टींचा विचार करून तसा पाया गर्भ निर्माण होतानाच शिवाजी महाराज तर गर्भपूर्व संस्काराचे फार मोठं उदाहरण आहे. कारण काय म्हणल्या होत्या, जे काही पुत्र किंवा कन्या देशील ती स्वराज्य निर्माण करणारी आहे ना. तर मग या सगळ्या गोष्टींचा पाया हा प्री प्रेग्नन्सीमध्ये असतो, गर्भसंस्कारात असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर उदाहरणच सांगायला गेलात, अनेक उदाहरणं आहे ना. माझ्या 5,000 गर्भसंस्कार केलेल्या मुली हे फार उत्तम उदाहरण आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की माणसाने उदाहरण सांगितले पाहिजेत का उदाहरण झालं पाहिजे? उदाहरण झालं पाहिजे. सो स्टार्ट टू गिव्ह यू शुड बी द बेस्ट एक्झाम्पल फॉर द कमिंग जनरेशन. ओके ओके, थँक्यू मॅडम. तुम्ही या पॉडकास्टमधनं तुम्ही जे सांगितलंय ते खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, सगळ्यांना ऐकायलाही छान वाटेल आणि येणाऱ्या सगळ्या पिढीने हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे असा हाच आपला एपिसोड झालेला आहे. आपण याचा सेकंड पार्ट नक्की करूया. तर थँक्यू, तुम्ही या पॉडकास्टमध्ये मॅडम आलात आणि सर्वांना चांगली माहिती दिलीत. थँक्यू. नमस्कार.